नमस्कार मंडळी, तर मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आज मी पाणीपुरीचा घाट घातला होता आणि मग या बघू शकता पुऱ्या मी घरीच बनवल्या होत्या. मार्केटपेक्षाही एकदम भारी झाल्या होत्या. तर कशा बनवायच्या मी तुम्हाला सांगते. 1 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलं, 1 वाटी रवा घेतलाय, त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडासा सोडा टाकून पाणी टाकायचं, त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. तर आता इथं आपण रवा घेताना एकदम बारीक रवा घ्यायचा नाही, थोडासा मोठा असलेलाच रवा घ्यायचा आणि त्यामध्ये मग मिक्स करून ते मळून घ्यायचं. जर मोठा रवा असेल तर आपल्या पुऱ्या एकदम क्रिस्पी बनतात आणि जर जास्त बारीक रवा असेल आणि गव्हाचं पीठ जास्त झालं तर मग पुऱ्या मऊ पडू शकतात. त्यामुळं थोडासा रवा मोठा असेल तरी पण चालतो. तर तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर मी पीठ मळून घेतलं याचं. आता याला भिजण्यासाठी 2 तास झाकून बाजूला ठेवून द्यायचं. त्याला तर मग आता पीठ भिजते तोपर्यंत मग इथं गोड पाणी बनवण्यासाठी चिंच भिजवून बाजूला ठेवते. आता चिंच भिजते तोपर्यंत कुकरला बटाटे आणि हे वटाणे उकडून घेऊया. आता हे जे वटाणे आहेत ते मी 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता ते पण बटाट्याबरोबर उकडून घेऊया. आता उकडत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर उकडल्यानंतर याला पळीने असं सगळं मॅश करून घ्यायचं. चला तर मग आता ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. आता इथं एका छोट्या कुकरमध्ये मी 1 वाटी गूळ खिसून घेतलाय आणि आपण जी चिंच भिजू घातली होती ती भिजली होती. आता ती त्यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून नंतर मग त्याला कुकरचं टोपण लावून त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि थोडी जिरेपूड टाकून त्याला एका चमच्याने मिक्स करून घेऊ. ते मिक्स करून झालं की मग खाली पातेलं ठेवून त्यावर एक चाळणी ठेवून ते त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मॅश करून ते गाळून घ्यायचं आणि ते आता एका वाटीमध्ये काढून घेतले. चला तर मग आता आपलं इथं गोड पाणी तयार झाले. आता तिखट पाणी बनवूया. तर इथं मी 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. तर ते सगळं मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यामध्ये 4 हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक टाकून थोडं पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आता त्याची पेस्ट बनल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकले आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही बुंदी मी घरीच बनवली होती तीच त्यामध्ये टाकली आणि नंतर मग त्यामध्ये रेड चिली फ्लेक्स टाकलं थोडंसं आणि चवीपुरतं पांढरं मीठ. त्यामध्ये मी 1 लिंबू पिळून टाकला होता, तो मी शूट करायचा राहिले. आपण जे चिंचेचा कोळ बनवला आहे त्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं बघून टाका. तर आता नंतर यामध्ये मी थोडासा गरम मसाला, चाट मसाला, त्यामध्ये थोडीशी जिरेपूड टाकली आणि थोडंसं काळं मीठ टाकले. आता ह्याला सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघू शकता एकदम टेस्टी असं पाणी तयार झालेलं आहे आपलं. बघून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल. चला तर मग आता आपण जे बटाटे उकडून घेतले होते त्यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकायचे, ते टाकून घेऊया. तर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं. अर्धा लिंबाचा रस टाकायचा. यावर आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा कांदा बारीक चिरलेला आणि नंतर मग शेवटी चाट मसाला, थोडीशी धनेपूड टाकायची आणि आता हे सगळं एका चमच्याने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण जे पुदिन्याचं पाणी बनवून घेतलं होतं ते मी इथं टाकते अर्धा कप. तासानंतर आपण हे पीठ चेक करून बघूया. तर एकदम सॉफ्ट झाले आपलं पीठ, छान भिजलं गेले. तर आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून पुऱ्या लाटून घेऊया. अगोदर गोळ्या बनवून घेऊ आणि नंतर मग एकदमच पुऱ्या लाटायच्या. 6-7 मी अगोदर गोळ्या बनवून घेतल्यात, नंतर मग पुऱ्या लाटायला घेतल्या. तर जास्त पुऱ्या मोठ्या लाटायच्या नाहीत, छोट्याच आकाराच्या लाटायच्या. तर बघू शकता मी
खूप छोट्या छोट्या पुऱ्या अशा लाटते. जास्त पातळ पुऱ्या लाटल्या की मग त्या फुगत नाहीत आणि जास्त जाड ठेवल्या का मग त्या मऊ पडतात. त्यामुळं एकदम मीडियम साईजमध्ये लाटायच्या. तर बघू शकता आपली एक पुरीच थोडीशी नाही फुगली आहे, पण सगळ्या पुऱ्या फुगल्यात व्यवस्थित आणि एकदम क्रिस्पी कडक पुऱ्या झाल्या होत्या. तुम्हाला मी थोड्या वेळाने आवाज पण ऐकवते त्याचा, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की घरीच आपण मार्केटसारख्या एवढ्या क्रिस्पी अशा पुऱ्या बनवू शकतो. तर ह्या थोड्याशा तळल्या दोन्ही साईडनी की मग ह्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. चला तर मग मंडळी, या सगळे तुम्ही पाणीपुरी खायला. तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा, खूप भारी बनते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.